यला पूर्वी तो अन्न सारे धुनयला. शेती तशी परवडत नाहीये हां. करायला गेलो तर, पण ते आपण का करायचं? आपल्याला हवंय म्हणून ते करायचंय. महाग वाटणारी शेती, महाग पडणारी शेती आज देखील का करू शकत असेल? एआयच्या जगामध्ये जर काही टिकणार असेल तर ती फक्त शेती आहे. तर तुम्ही पण सगळे वाट बघत असणार की बाबा प्राजक्ता कुठे आहे, प्राजक्ता कुठे आहे. तर प्राजक्ता काम करत होती आणि फायनली प्राजक्ता आली. चला, ईश्वरी पण आलेली आहे कमरेवरती कळशी घेऊन. कसं वाटतंय तुला बाळा आज? मस्त. छान वाटतंय? चप्पल कुठे घातलीस? इकडे पहिल्यांदा झाली असेल ना तू? नाही एकदा आली ना पण इथे वाव खाली गाडीला वाटते. चिखल पण खाली येते. या शेतामध्ये पाणी कमी आहे, त्याच्यामुळे या बाजूला आम्ही हा बांध लिपून घेणार आणि या शेताची काल लावणी झालेली आहे, त्याच्यामुळे मग इथून फोडून थोडंसं आपण या शेतामध्ये इकडे पाणी भरून घेणार आहोत आणि मग इथे नांगरणी करून पुढे काय काय होतं ते बघूया. ईश्वरी पण खूप चांगली मदत करते. ईश्वरीने सुद्धा काम सुरू केलं आहे. तर ही मोठेपणाची गोष्ट आहे की आजही कोकणामध्ये शेती केली जाते. इतकं महाग तांदूळ पडतो. जर का बाजारामध्ये गेलात, आजकाल रेशनमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट 5-10 किलो तुम्हाला फ्री देऊन टाकतं, पण घरगुती शेती आहे ती शेती आजही केली जाते. ही एक मोठी गोष्ट आहे. आणि का शेतीची सवय कोणाला राहिली तर शेतीची सवय कोणालाच नाही. आणि ही जी मुलं आहेत, मुलांना आपण शेतीपासून, शेतीच्या कामांपासून दूर ठेवतो, लांब ठेवतो. त्यांना चिखलाची भीती वाटते, चिखलाची लाज वाटते, शेणाची किळस येते. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर का मुलांनासुद्धा ही गोष्ट शिकवणे किंवा या गोष्टींची माहिती करून देणे ही अत्यंत काळाची गरज आहे. कारण पुढचा काळ कसा असेल माहिती नाही. एआयच्या जगामध्ये जर काही टिकणार असेल तर ती फक्त शेती आहे, त्याच्यामुळे शेतीचं काम हे प्रत्येकाला आलं पाहिजे. मंडळी, आज आम्ही भात लावणी करायला आलो आहे. एआयचं जग, एआय कितीही पुढे गेलं तरीसुद्धा माणसाची भूक ही तशीच राहणार आहे. एआयने किती प्रगती केली तरी शेतीची गरज मात्र तशीच राहणार आहे. त्याच्यामुळे मुलांना बाकी आपल्या शेतीची समज आठवणीने द्या. हो झालं. आता आपले दादा आलेले आहेत. त्यांना मी असंच बोलता बोलता, गप्पा मारता मारता मला माझ्या मनामध्ये 2 प्रश्न आले, ते त्यांना विचारतोय. नमस्कार दादा, नाव काय तुमचं? पहिलं नाव सांगलं तरी चालेल फक्त. दीपक दादा. हां, मला तुम्हाला विचारायचं आहे की खरंच आता आपण हे बघा, हे सगळं तामझाम आहे, हे 4 चोंडे आपण लावतोय. कोकणामध्ये फक्त भातच शेती होते, दुसरं काय होत नाही. भाताशिवाय काय नाही. कधी बांधावर काय चवळी बिवळी लावली, कुठे काकडी लावली तर घरच्या पुरती. पण कोकणात शेती खरंच परवडते का? शेती तशी परवडत नाहीये हां. करायला गेलो तर, पण ते आपण का करायचं? आपल्याला हवंय म्हणून ते करायचंय. एरी काय आपल्याला दुकानचे तांदूळ किंवा काय हे आपल्या या गोष्टी परवडणार नाहीये. शेती ही परवडत नाहीच आहे, पण आपल्याला पोटासाठी पाहिजे म्हणून आपल्याला हे सगळं करायचं आहे. बरोबर बरोबर. आणखीन एक दुसरा प्रश्न विचारतो की आता कोकणामध्ये तुम्ही आता मजुरी करता, तुमच्यासारखे भरपूर लोक मजुरीवर पोट भरणारे आहेत. पण खरंच समजा एखाद्या माणसाने, समजा आमच्यासारख्या माणसाने विचार केला की बाबा आपण आपल्या गावी जाऊया, शेतीभाती करूया, मजुरी करूया, तर एक माणूस, समजा तुमच्यासारखा माणूस, तुम्ही, तुमची बायको, 2-3 मुलं, आई वडील असले, तर या इतक्या लोकांचं आपलं घरदार सांभाळून आपण पोट भरू शकतो का मजुरीवरती? हां, मजुरी जर केली ना तर पोट भरू शकतो. पण कुठल्या ठिकाणी जिथे मोलमजुरी असेल त्या ठिकाणी नक्कीच. आणि हा गाव की मोलमजुरी करून हा नक्कीच पोट भरू शकतो या गावामध्ये. बरोबर. इतर गावांचा मी काय सांगू शकत नाही. त्या गावामध्ये ब्राह्मण लोक आहेत आणि सगळ्या समाजाचे. हा, सगळे समाजाची लोक आहेत, काही बिल्डर लोक पण आहेत. असे मोलमजुरी असे मिळतात, त्याच्यातून पोट नक्कीच भरू शकतात पालघर ठिकाणी. मी इतर गावांचा काय सांगू शकतो. बरोबर. धन्यवाद धन्यवाद. आता आपण पुढचं पण आपली लावणी बघणार आहोत. व्हिडिओची सुरुवात तुमच्यापासून केलेली आहे. कष्ट भरपूर आहेत. हां. पायाला काटे लागणे, उन्हातानातून काम करणे, हे सोपं गोष्टी नाहीये. बरोबर.
आणि म्हणूनच आम्ही आज नियोजन केलं आणि आमच्या मुलीला पण इथे दाखवायला आणलं, कारण त्यांना फक्त काय माहिती आहे की मॉलमध्ये जाऊन तांदूळ घेऊन यायचा इतकंच त्यांना माहिती आहे. हां पण शेती म्हणजे काय असतं, चिखल काय असतो, शेण हां. काय असतं, हां गाय काय असते हे पोरांना कळलं पाहिजे. कळलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण हे सगळं करतोय, म्हणजे ह्याचा प्रयत्न राहील आपला. ऐकू डायरेक्ट खाली पडणार होते आता. सकाळपासून आम्ही वाट बघत होतो पावसाची. पाऊस येतोय आणि शेवटीला पाऊस आलेला आहे. आजची तारीख आहे 2 ऑगस्ट आणि सकाळचे वाजलेले आहेत साधारणपणे 10:30. थोड्याच वेळामध्ये आपल्या शेतामध्ये लावणीची सुरुवात होणार आहे. तुम्हाला अत्यंत आनंद होत आहे मला की आता पाऊस पण आलेला आहे. पाऊस आम्ही एन्जॉय करतोय, हे बघू शकता तुम्ही. भाऊ, तुम्ही एखाद्या वॉटर पार्कला जाऊन जी शॉवरची मजा घेता ना, त्याच्यापेक्षा कितीतरी भारी मजा आम्ही आज शेतामध्ये घेतोय, एन्जॉय करतोय. ईश्वरी पण एन्जॉय तेवढ्यात करते. पाऊस आला आधी मगाशी ऊन होतं. पण रेनफॉल, अजून जोरात पाऊस रिअल यायला पाहिजे. रेनफॉलची आम्ही मजा घेतोय शेतामध्ये. मगाशी मी जो एक प्रश्न त्यांना दादांना विचारला, त्यांनी सांगितलं की शेती ही परवडत नाही, तरी देखील कोकणातला शेतकरी किंवा कोकणातला माणूस भाताची शेती वर्षानुवर्ष करतोय. आणि कोकणामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार मजुरीला वाव आहे. कोकणामध्ये तुम्ही येत असाल, तुम्ही मजुरी करून देखील आपल्या कुटुंबाचं पोट भरू शकता, असं त्यांनी सांगितलंय. आधुनिक शेतकरी आमची प्राजक्ता पण आलेली आहे नांगर धरायला आणि या ठिकाणी जबरदस्त पद्धतीने काम चालू होतं. तुम्ही पण सगळे वाट बघत असणार की बाबा प्राजक्ता कुठे आहे, प्राजक्ता कुठे आहे. तर प्राजक्ता काम करत होती आणि फायनली प्राजक्ता आलेली आहे. नांगर धरणार का नाही? जड नाही, बघून ट्राय करा, फिरून ट्राय करून घ्या. जमणार तुम्हाला, ट्राय करून घ्या. ट्राय कर. मी मध्ये घेतलं होतं एकदा. नाही, एकदा घे. ठीक आहे, प्राजक्ताला आपण सांगूया नांगर घ्यायला. आता अजून जड आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्यासमोर आजी, वय किती आहे? माझा 65-70 आहे. बरं, 70-65-70 वय पण सांगता येत नाही, पण मला वाटतं 70 वय असेल तुमचं. आमच्या हां आजी आता ते गाणं म्हणत हां आजी गाणं म्हणते आपल्या सगळ्यांसाठी. या आजीला खूप लाईक करा. आणि आमच्या कोकणातली माणसं किती साधी बोळी असतात, इतके कष्ट करतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही दुःखाची किनार नाही. आजी, तुम्हीच बोला. बोला. अव शेतकरी म्हणतात याला, पूर्वी तो अन्न साऱ्या दुनयला. अव शेतकरी म्हणतात याला, पूर्वी तो अन्न साऱ्या दुनयला. नाही गुलामगिरी स्वतः कष्ट करी, नाही गुलामगिरी स्वतः कष्ट करी, राहतो म्हणजेच आपल्या गावाला. अव शेतकरी म्हणतात याला, पूर्वी तो अन्न साऱ्या दुनयला. बस. धन्यवाद. टाळ्या. आणि इतका आज तुम्ही शिकले सवरलेले लोक. आजी, आम्ही खूप लोकांशी बोलतो माहिती आहे का, लोक कॅमेरासमोर यायला असं घाबरतात, आपल्या फापलतात म्हणतात ना आपल्याकडे, तसं होतं. आणि ही आजी कॅमेऱ्यासमोर इतकं छान गाणं म्हटलं. आजी, धन्यवाद मनापासून, खरं धन्यवाद. आता तरवा लावायला सुरुवात झालेली आहे. ईश्वरीला पण ट्रेनिंग दिलं जाते. चला, भावी शेतकरी तयार होतात ना, थोडं काही ना काहीतरी शिकवलं जातं. याच्यातच ही मोठी गोष्ट आहे. जा तिकडे जातो शिकवेल. मालवणीला चालत ना तुम्ही. ओ, गाणं बोला. असं खाली घालायचा. हा, समजून घ्या. असं पकडायचं, असं हात घालायचा. आता शेताच्या बांधावरती चहाच्या ब्रेकला थांबलो चहा प्यायला. तुम्ही सगळे म्हातारे आहेत, सगळ्या मला म्हातारे दिसतात. एक पण तरुण पोरगी नाही दिसत भात लावायला. का बरं असं? ही काय आमची तरुण पोरगी. नाही, मी तिला सांगणारच आहे.
दोनदा 69 जन्म तरी नाही माझी. मी तरुण आहे, 16 वर्षाची. हा ही माझी नाही नाही आमचं काय म्हणणं आहे आमचं आजी काय म्हणणं आहे जरा ऐक. ते काय आमचं काय म्हणणं आहे की पाहिजे तर जीन्स घाला टी शर्ट घाला हाफ पॅन्ट घाला पण शेतात उतरा तरुण पोरींनी बरोबर का नाही हा पटकन आण झिंगांचा, घालू दे म्हणा. बाकी सांग बाबा बाकी सांग ना आता या परिस्थितीत आता मुली काय आता हम्म सगळी कमी झालेली आहे मुली काम करत नाही 12 वर्षाचा आहे तू. माहिती सांगा तुम्ही याच्यामध्ये मीडियामध्ये जाता वरपर्यंत तुमची सगळी नाही नाही बघा ना तुम्ही सगळे म्हातारे एक तरी अशी तरुण सासूरवाशीन आता सासूरवासनी सगळ्या मुंबईला तरुण सासूरवाशीन शेतामध्ये उतरत नाही नाही उतरत. अजिबात नाही तशा उतरतात. हा तशा ज्यांची पण कमी. संसार आहे हा ती उतरतात. तेवढ्याच उतरतात बाकी मग फॅशनेबल नाही, हो. आहे ना ती मुंबई बाबा मुंबईची आहे चला लावणी करून झालेली आहे आपली शेती हे इतकं सोपं काम नाही शेती सोपं काम नाही आहे तर आपण भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही जर का पहिल्यांदाच बघत असाल हा व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये चलो चलो बाय 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 थँक्यू व्हेरी मच इतका वेळ दिलात हा व्हिडिओ बघण्यासाठी त्यासाठी आपले अनेक अनेक आभार